आज आपण बनवतोय एक इंटरेस्टिंग ड्रिंक तिवळ। तिवळ हे सुपर रिफ्रेशिंग पारंपरिक पेय आहे। त्याला डायजेस्टिव्ह पण म्हणता येईल, पित्तशामक आहे आणि ॲपेटायझर म्हणून पण काम करतं। तिवळ हे प्रामुख्याने कोकण, गोवा ते कारवार रिजन पर्यंत जेवणाबरोबर घेतलं जातं। काही ठिकाणी याला फुटी कढी पण म्हणतात। तर बनवूया अगदी कमी साहित्यात बनणारं उन्हाळी पेय जे एकदम झटपट बनतं, तिवळ। चला या झटपट रेसिपीची सुरुवात करू। तर वेलकम बॅक टू माय चॅनल फूड स्टोरीज बाय पल्लवी कौशिक। तिवळचा मुख्य बेस हा कोकम आहे, पण घराघरातल्या रेसिपी थोड्याफार प्रमाणामध्ये वेगळ्या असू शकतात। सगळ्यात पहिले एक बाउल घेतलाय, त्यामध्ये आपण ऍड करूया 1 कप पाणी पिण्याचं। यामध्ये घालतोय आपण कोकम किंवा आमसूल। जर तुम्ही बघाल हे आमसूल असे ओलसरच आहेत, हे फ्रेश आहेत। जर तुमच्याकडे असे ड्राय झालेले आमसूल असतील तर थोडीशी क्वांटिटी तुम्हाला जास्त घ्यायला लागेल, पण जे फ्रेश कोकम असतात ना, तर त्याची जी म्हणजे त्याचा जो रंग येतो तो खूप सुंदर येतो। या पाण्यामध्ये आपण हे कोकम किंवा आमसूल घालूयात। यामध्येच आपण असे ठेचून घालूया मिरची। मी तर चिमट्याच्या साहाय्याने ठेचते, तुम्हाला दुसऱ्या खलबत्त्यामध्ये ठेचलं तरी पण चालेल। मी साधारणपणे 1 पूर्ण मिरची घेतलीये। तुमच्या तिखटाच्या अंदाजाप्रमाणे तुम्ही घेतलं तरी चालेल, पण 1 मिरची खूप होते। यामध्येच घालूया ठेचून असा लसूण। जर तुमच्याकडे स्ट्रॉंग लसूण असेल तर 5-6 पाकळ्या इनफ होतील। मस्तपैकी चेचून आपण हा लसूण यामध्ये घातलाय। यामध्ये ऍड करूया पिठी साखर। पिठी साखर नसेल तर तुम्ही साधी साखर किंवा गूळ पण वापरला तरी पण चालेल। आता यामध्ये घालूया जिरे पावडर, यामध्ये घालूया मीठ आणि थोडंसं हिंग। आता आपण हे सगळं असं नीट मिक्स करून घेऊ। थोडंसं कोकम जे आहे, आमसूल जे आहे, असं प्रेस करून घेऊ पाण्यामध्ये। आपण आता हे 15 ते 20 मिनिटं रेस्ट करायला ठेवू। 15-20 मिनिटांनी बघितलं तर तिवळने छान असा आमसुलाचा गुलाबीसर रंग पकडलेला आहे। परत एकदा नीट आपण हलवून घेऊ। हे तिवळचं काइंड ऑफ कॉन्सन्ट्रेट आपलं तयार आहे। आता आपण ह्यामध्ये 3 कप पाणी टाकूया। आता हे आपण गाळून घेऊ। पाणी टाकताना मी छानपैकी थंड पाणी घातलेलं आहे। बऱ्याच वेळा तिवळमध्ये मिरचीचे तुकडे करून घालतात आणि लसूण ठेचून टाकतात, पण ना ते गाळत नाहीत। पण मी थोडीशी वेगळी मेथड वापरते। ह्या मेथडमुळे मिरची आणि लसणाचा जो अर्क आहे तो तिवळमध्ये जरूर उतरतो, पण ते ना तोंडात येत नाही। थोडंसं आपण प्रेस करून घेऊ, चेचून घेऊ। यामध्ये घालूया धुवून आणि एकदम बारीक चिरलेली कोथिंबीर। या स्टेजला ह्याची चव बघून घ्या तुम्ही, कारण कधी कधी मीठ थोडं कमी असू शकतं किंवा आंबटपणा थोडा जास्त असतो, साखरेचं प्रमाण कमी असू शकतं, तर तुमच्या मर्जीप्रमाणे तुम्ही ॲडजस्ट करू शकता। गार्निशिंगसाठी आपण टाकूया छोटीशी मिरची। आणि हे थंडगार तिवळ तुम्ही जेवणाच्या अगोदर, जेवणाबरोबर आणि जेवणानंतर सुद्धा घेऊ शकता। आज बनवलं आपण एक रिफ्रेशिंग ड्रिंक तिवळ। ह्या उन्हाळी हंगामामध्ये जरूर एकदा करून बघा, तुम्ही वारंवार कराल। माझी ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि माझ्या चॅनलला अजून तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा। चला तर मग भेटू नेक्स्ट एपिसोड मध्ये। टिल देन बाय बाय।